नमस्कार मंडळी, आज क्वालिटी टाईमबद्दल बोलूया. सगळ्या पालकांना वेळेची कायमच कमतरता असते. हवा असला तेव्हा आणि हवा तितका वेळ हा कधीच मिळत नाही. आणि तरीही आम्ही सायकॅट्रिस्ट मंडळी कायम सांगत असतो की मुलांबरोबर क्वालिटी टाईम मुलांना द्या. तर आता हे गणित कसं काय सोडवायचं हो? आता जर आम्ही तुम्हाला काहीतरी सांगतो आहोत, अमुक अमुक करा, तर ते कसं करा हेही सांगायला पाहिजे. नाहीतर तो नुसते प्रश्न उभे करण्यात काय अर्थ आहे. सो हिअर इज अन आयडिया. क्वालिटी टाईम म्हणजे काय असतं? तर बऱ्याच पालकांना असं वाटतं की जेव्हा आपण काहीतरी मुलांना शिकवतो आहे तो क्वालिटी टाईम आहे, किंवा काहीतरी भयंकर मनातलं अगदी आतलं बोलतो आहे तो क्वालिटी टाईम आहे. या ज्या गोष्टी आहेत ना, या प्लॅन करून नाही करतायत. म्हणजे मनातलं जवळचं बोलण्याच्या संधी असेल, योग्य वेळ असेल आणि आतमध्ये तितकं उफाळून आलं असेल तर ते बोललं जातं, समोरचा विश्वासाचा माणूस असेल तर. पण हा क्वालिटी टाईम नव्हे, ही एक वेगळी गरज आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलूया. पालकांबरोबर मुलांनी आणि त्या फॅमिलीनी एकत्र काहीतरी गोष्ट करणे हा क्वालिटी टाईम असतो. हा कसा करायचा बरं? तर जेव्हा केव्हा तुम्हाला मोकळा वेळ असेल किंवा तुमचा जो काय ठरलेला वेळ असेल मुलांबरोबर घालवायचा, तेव्हा मुलांना लिडिंग पोझिशनमध्ये ठेवायचं. मुलांना ठरवू द्यायचं की आता आपल्याकडे अर्धा पाऊण तास आहे, आपण चौघंजणं तिघंजणं आहोत, तर काय करूया बरं? तिथे मुलांना कुठलेही सल्ले द्यायचे नाहीत. काही शैक्षणिक, सांस्कृतिक असा माल मसाला त्याच्यामध्ये भरायचा नाही. मुलांना ठरवू द्यायचं काय करायचं. उद्या जर मुलं म्हणाले की आपण ही 100 पानी जुनी वही घेऊया, याच्या बारीक बारीक चिंध्या करूया आणि हवेत उधळूया आणि सगळेजण गोड गोड हसूया किंवा जोरात हसूया, तरीही चालेल. मुलांना हवी ती ॲक्टिव्हिटी, म्हणजे अर्थात विदिन रिझनेबल लिमिट्स. उद्या जर म्हटले नोटा फाडून उधळूया तर ऑफकोर्स गोंधळ होईल जरा. पण मुलांना हवी असलेल्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पार्टिसिपेट करणं आणि त्यांच्याबरोबर त्या ॲक्टिव्हिटीचा आनंद घेणं, ह्याला क्वालिटी टाईम म्हणतात. कारण मुलांचं लिटरली अख्खं आयुष्य हे मोठ्यांनी सांगायचं आणि मुलांनी ऐकायचं अशा प्रकारे जातं. अगदी गाण्या बजावण्याच्या ट्युशन्सला पोरं जातात, स्पोर्ट्सच्या ट्युशनला जातात, तिथेही हेच होतं. त्यामुळे मुलांनी काहीतरी सुचवणं आणि आपण सगळ्यांनी त्या आनंदाने एकत्र करणं कुटुंब म्हणून, हा क्वालिटी टाईम आहे. तर पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या हातात मोकळा वेळ असेल, मुलांच्या हातात मोकळा वेळ असेल, तेव्हा कुटुंब म्हणून एकत्र बसा आणि मुलांना सांगा की तुम्ही सुचवा, आपण ते करूया. ते जे गेम्स सांगतील, ज्या ॲक्टिव्हिटीज सांगतील त्या करा. उद्या जर मूल म्हणालं की मला हा छान व्हिडिओ सापडला आहे, चल आपण हा एकत्र बघूया का, तर तेवढा एक व्हिडिओ जरूर त्यांच्याबरोबर बघा. त्यांच्याकडनं समजावून घ्या की त्यांना इतकं अट्रॅक्टिव्ह वाटणारं त्या व्हिडिओमध्ये काय आहे. कुठल्याही प्रकारची टीका न करता त्यांच्या जगामध्ये त्यांचा हात धरून त्यांच्या पाठोपाठ सहभागी होणं आणि 4 पावलं त्यांच्या मागे मागे चालणं, हा खूप सुंदर क्वालिटी टाईम असतो आणि मुलांच्या हा कायम लक्षात राहतो. त्यामुळे जर क्वालिटी टाईम स्पेंड करायचा असेल तर